मला असं समजायचं भाष्य करायचं काही कारण नाही. दुसरा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार, त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिलेली आणि ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कोणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही. पण मला हे माहिती आहे बहुल पटेल किंवा तटकरे आज आमच्याबरोबर नाहीत, अलीकडे नव्हते, पण गेले 25-30 वर्ष आदरणीय बहुल पटेल 2003 पासून माझ्याबरोबर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे. पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा. आम्ही चर्चा केलेली नाही, माझ्याशी कोणी केलेली मला वाटत नाही. मी वाचलं, मला वाटत नाही. विलीनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूनं अजितदादा असं झालेलं होतं. अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं. जे काही डिस्कशन झालं त्या दोघांच्यात, त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणतः की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता. त्याच्यानंतर परिषद थांबला.